मला काही जणांचे असे वाइब्स येतात की ते खूप कन्फ्यूज्ड आहेत आयुष्यात. काहीही प्रॉब्लेम घेऊन खूप कन्फ्युजन चाललं आहे. कोणाला रिलेशनशिपचं कन्फ्युजन आहे, कोणाला करिअरचं कन्फ्युजन आहे. तर ह्या कन्फ्युजनसाठी युनिवर्स ते ब्रह्मांड तुम्हाला काय गायडन्स देऊ पाहत आहे, तर ते बघण्याचा प्रयत्न करूया. त्या युनिवर्सला, त्या ब्रह्मांडाला थँक्यू बोला आणि आपण रीडिंग बघूया की युनिवर्स तुम्हाला ह्या ज्या सगळ्या कन्फ्युजनमध्ये काय गायडन्स देऊ शकतं आहे. Let's say thank you to the universe. ओके, हे बघा, हे जे कन्फ्युजन आहे त्याचं कारण हे आहे की खूप जास्त कॉन्फ्लिक्ट्स आहेत, खूप जास्त कन्फ्युजन आहे, खूप जास्त कॉम्पिटिटर्स आहेत. आता तुम्ही तुमच्या तुमच्या हिशोबाने या घ्या. रिलेशनशिप असेल तर माइट बी खूप भांडणं आहेत किंवा कोणीतरी दुसरं कान भरतं आहे, थर्ड पार्टी आहे, अशा प्रकारचं काही असू शकतं. करिअरसाठी बघत असाल तर करिअरमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये सगळे प्रॉब्लेम चालू आहेत आणि 12 वाजलेले आहेत लिटरली तुमचे. ह्यावर सोल्युशन फक्त आणि फक्त हेच आहे की यू शुड बी कॉन्फिडंट इनफ. ओके, जेव्हा आपण कोणताही गेम खेळतो, चेसचा जेव्हा गेम खेळतो, तेव्हा तुम्ही त्याच्या नजरेला नजर भिडवून त्याची नेक्स्ट चाल काय असेल हे तुम्हाला बघायचं असतं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून. जेव्हा तुम्ही कुठलेही लाईफचे मोठे डिसिजन्स घेतात, यू शुड बी कॉन्फिडंट इनफ. तुम्ही जर इंटरव्ह्यूला जात असाल आणि तुम्हाला सगळं येत असूनसुद्धा जर तुम्ही ततपप केलं, तर जस्ट बिकॉज यू हॅव 80-90% किंवा तुम्ही एवढ्या ठिकाणी काम करून आलात, त्यामुळे लोक तुम्हाला हायर नाही करणार. ते तुमचा कॉन्फिडन्स बघूनच हायर करतील, जेव्हा त्यांना हे कळेल की किती कठीण परिस्थितीमध्ये हा खेळायची जिद्द जी आहे ना, ती सोडत नाही आहे. सो तुम्ही ते कॉन्फिडंट राहणं खूप गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला स्वतःला एक जाणीव व्हायला पाहिजे की मी स्पेशल आहे. ओके, जर तुम्ही स्वतःवर डाऊट घेतलात, मग ते रिलेशनशिप असेल किंवा करिअर असेल, त्यामध्ये तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही, कारण तुम्ही स्वतःला जपतच नाही आहात. जेव्हा तुम्ही स्वतःला एक मानाल की मी तो मोती आहे, मी तो आय एम प्रेशियस इनफ, मी खूप प्रेशियस आहे, बाकी सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे आणि इन अ बेटर वे, चांगल्या मार्गाने मी वेगळा आहे, हे जेव्हा तुमचा विश्वास असेल, तेव्हा एवढ्या सगळ्या गर्दीतून तुम्हाला चूज केलं जाईल. ओके, जर तुम्हाला सगळ्यांमध्ये टिकायचं असेल ना, तर तुमचं